मित्रांनो, नुकतंच मी एक युट्यूबवरती गौतम बुद्धांचा व्हिडिओ बघत होतो आणि त्यामध्ये एका घटनेचा जिक्र होता. ते ऐकून मला काही प्रश्न पडले. ती घटना अशी सांगितली गेली जसं काय वाटत होतं की ऍडव्हेंचर साठी क्रिएट केलेली एक गोष्ट आहे. तुम्ही पण खूप वेळा ही गोष्ट ऐकली असेल. गौतम बुद्ध एक दिवस त्यांच्या महालाच्या बाहेर निघाले, ते पण 29व्या वर्षी. त्यानंतर त्यांनी रथावरून जात असताना डेड बॉडी, एक रोगिष्ट मनुष्य आणि म्हातारपण पाहिले आणि त्यानंतर त्यांनी महल सोडून संन्यास घेतला आणि महात्मा बुद्ध बनले. पण मित्रांनो, हे वरून वरून जर गोष्ट बघितली तर हसण्यासारखी गोष्ट वाटते. कारण असं कसं पॉसिबल आहे की जगाला दुःखातून दिशा दाखवणाऱ्या महात्मा गौतम बुद्धाला ही गोष्ट 29व्या वयापर्यंत लक्षात नाही आल्या. आणि त्यावेळेस ते खरंच एवढे ज्ञानी नव्हते का, की त्यांना या गोष्टी कळत नव्हत्या? कारण असं शक्यच नाही की या गोष्टी महात्मा बुद्धांनी बघितल्या नसेल आणि आपल्या बुद्धीला पटणाऱ्यासारख्या पण गोष्टी नाहीत. मग हे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसेल तर खरं उत्तर तरी काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी खूप बुक्स वगैरे बघितले, पण शेवटी मला एक बुक मिळाली जे की स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली आहे. 387 पानांची ती बुक आहे. एवढं जर तुम्हाला जर वाचायचं म्हटलं 10 दिवस जातील, पण तुम्हाला एकदम सरळ आणि सोप्या भाषेत सांगतो मित्रांनो, ते पण फक्त 10 मिनिटांमध्ये. आणि तुम्हाला पण याच्यामधून काय खरं काय खोटे हे कळून येईल. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. तर ही कहाणी चालू होते. हिमालयाच्या कुशीत बसलेल्या ईशान्य दिशेला कपिलवस्तू नावाचे राज्य होते. हे तुम्हाला माहितीच असेल. आणि तेव्हा तिथे शाक्यांचं राज्य होते आणि हे राज्य पूर्ण लोकशाही राज्य होते, जे की आपलं सध्याचं भारत देशाचे राज्य आहे सेम तसंच. आणि त्यातला शुद्धोधन राजा होता. शुद्धोधन खूप श्रीमंत होता. असं म्हणतात की त्याला जेव्हा त्याची जमीन नांगरायची होती तेव्हा एकदाच 1000 नांगर लावा लागत होते. तेव्हा ते नांगर नव्हतं होतं. शुद्धोधन आणि महामाया यांचं लग्न झालं आणि त्यानंतर शुद्धोधनने दुसरं लग्न महामायाच्या मोठ्या बहिणी महाप्रजापती सोबत केलं. आणि एक रात्री शुद्धोधन आणि महामाया यांचा एकांत होऊन महामायाला स्वप्न पडते की चतुर्दीपकलांनी पलंगासोबत उचलून तिला हिमालयाच्या पायथ्याशी नेऊन एका विशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिलेत आणि तिच्या जवळ स्त्री आली आहे आणि त्यांनी तिला मानसरोवराकडे नेलाय आणि त्यांनी तिला स्नान घालून तिची वेशभूषा केली आहे आणि तिला त्यांनी सुगंध द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कुण्या दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली आहे. इतक्यातच सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्या पुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? आणि तिने उत्तर दिले, हो. आणि तो दिवस होता एप्रिल 563 BC आणि सिद्धार्थ गौतम यांचा जन्म झाला. पण जन्म होण्या अगोदरच ऋषीमुनींनी भविष्यवाणी केली होती की हा मुलगा एकतर खूप मोठा राजा तरी होईल, नाहीतर जगाला दुःखापासून वाचवणारा श्रेष्ठ बुद्ध होईल. सिद्धार्थचे 5व्या दिवशी नामकरण करण्यात आले आणि त्यांचं नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले आणि त्यांचे गोत्र नाम गौतम होते म्हणून त्यांना सिद्धार्थ गौतम म्हणू लागले. पण मुलाचा नामविधी चालू असताना महामाया अचानक बिमार पडली आणि तिला तिचा अंतकाळ जवळ आल्यासारखं वाटलं. त्यामुळे तिने शुद्धोधन आणि महाप्रजापतीला जवळ बोलवलं आणि तिने सांगितलं, माझा मृत्यू जवळ आलेला आहे. मला आज्ञा द्या. मला सिद्धार्थच्या संगोपनाची अजिबात भीती वाटत नाही, कारण मला माहिती आहे माझी मोठी बहीण महाप्रजापती स्वतःच्या मुलापेक्षा जास्त त्याची काळजी घेईल. आणि एवढे बोलून तिने तिचे प्राण त्यागले. पण सिद्धार्थ फक्त 7 दिवसाचा होता. सिद्धार्थला एक धाकटा भाऊ पण होता. त्याचे नाव नंद होते. तो शुद्धोधन आणि महाप्रजापती यांच्यापासून झालेला मुलगा होता. महाप्रजापती सिद्धार्थचा लाड स्वतःच्या पोरापेक्षा जास्त करायचे, त्याच्यावरती खूप जास्त लक्ष ठेवायचे. सिद्धार्थ नंद बरोबर खेळत खेळत मोठा होत गेला. सिद्धार्थ हा खूप दयाळू होता. माणसांनी पिळवणूक करू नये हे त्याला आवडत नव्हतं. तुम्हाला हे सांगता सांगता मला एक किस्सा आठवला मित्रांनो. तुम्हाला त्यावरून सिद्धार्थ गौतमाचे मन किती दयाळू आहे कळेल. एकदा काय झालं, तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या वडिलांच्या शेतावर गेला. तिथे त्यानं पाहिलं की एक मजूर, त्याच्या अंगावर थोडीच कपडे होती आणि एकदम कडक ऊन होतं आणि त्या चटके बसणाऱ्या उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी काम करीत असलेला मजूर बघितला. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी ही योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसं काय बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे तेच कळलं नव्हतं. सिद्धार्थ गौतम हा क्षत्रिय असल्यामुळे धनुर्विद्या वगैरे शिकणे गरजेचे होते आणि त्याने चांगल्या प्रकारे धनुर्विद्या शिकली. पण भेटलेल्या टाइम मध्ये तो ध्यान पण लावत असे. काळ गेला, दिवस जाऊ लागले आणि गौतम बुद्धाचे संन्यासाचे लक्षण दिसून येऊ लागले. त्यामुळे सिद्धार्थचे वडील शुद्धोधन यांनी सिद्धार्थचे लग्न करण्याचे ठरवले. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. यशोधरा इतकी सुंदर होती, तिला बघताच क्षणी माणूस तिच्या प्रेमात पडेल अशी एवढी नाजूक आणि कोमल होती. आणि ती 16 वर्षाची झाली होती. त्यामुळे दंडपाणी चिंतेत होता तिच्या लग्नाबद्दल. त्यामुळे दंडपाणीने स्वयंवर ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि इकडे शुद्धोधन पण परेशान होता, कारण सिद्धार्थचे वय 16 कंप्लीट झालते आणि स्वयंवराचं नियंत्रण सिद्धार्थला पण पाठवण्यात आलं होतं. सिद्धार्थच्या घरच्यांनी त्या स्वयंवरास जाण्यास सिद्धार्थला सांगितलं आणि सिद्धार्थ पण त्यांचा मान राखून जाण्यास होकार दिला. सिद्धार्थ स्वयंवरामध्ये पोहोचला. आजूबाजूकडे सगळे तरुण राजा बसले होते,
पण यशोधराने सिद्धार्थला बगल्या क्षणी वर घोषित केले आणि त्यांच्या गळ्यात माळ टाकून दिली आणि त्यांचा विवाह संपन्न झाला. यामध्ये पण सिद्धार्थला खूप चॅलेंजेस आलेले आहे. यासाठी मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, यशोधराने काय काय त्याग केले याबद्दल. पण शुद्धोधन खूप परेशानीमध्ये राहायचा, कारण जे ऋषीमुनींनी भविष्यवाणी केल्या होत्या त्यामुळे त्याला झोप लागू देत नव्हत्या. यशोधरा आणि सिद्धार्थ खूप खुश होते. एकमेकांमध्ये एवढं प्रेम होतं की त्यांना दूर कोणी करू शकत नव्हतं. पण शुद्धोधनच्या मनात विचार आला, चांगले चांगले माणसे स्त्री मोहापासून वाचू नाही शकत आणि ते त्यातच डुबून राहतात. म्हणून राजाने एक विचार केला, त्याला शारीरिक सुख विलासात गुंतवून ठेवण्याचा. पण शुद्धोधनचा हा प्रयास विफल झाला. त्यानंतर काही वर्ष गेली. शाक्यांचा एक संघ होता. वयाची 20 वर्ष झाल्यानंतर प्रत्येक तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत होती. संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्याचे योग्य असे वय होते आणि त्याने दीक्षा घेतली. सिद्धार्थला शाक्य संघाचा सभासद करून 8 वर्ष गेली. सिद्धार्थ आणि यशोधरा यांना एक मुलगा झाला आणि त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले. पण त्यातच एक खूप मोठी घटना झाली. नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. शाक्यांच्या राजाच्या सीमेलाच लागून कोली यांचं राज्य होतं आणि रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती आणि दोन्ही साईडच्या शेतकऱ्यांना किती पाणी घ्यायचं काय नाही सगळं वाटून दिलं होतं. पण त्यावर्षी शाक्यांचा आणि कोली यांच्या पाण्यावरून खूप मोठा वाद झाला, खूप संघर्ष झाला आणि दोन्ही साईडच्या लोकांना दुखापत झाली. यामुळे हा प्रश्न फक्त युद्धाने सोडवायचा असं शाक्यांच्या सेनापतीने ठरवलं. पण सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभा राहिला आणि म्हणाला, माझा ठरावाला विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. त्यामुळे युद्धाची घाई करू नये. अगोदर बातचीत करून समाधान शोधून काढण्याचा प्रयत्न करू. शेवटी मग चुनाव करण्यात आला, पण सेनापतीकडून जास्त मते पडली. त्यामुळे युद्ध तर होणारच होतं. पण सिद्धार्थ गौतमनी म्हटलं की युद्धामध्ये भाग घेणार नाही, मी हिंसा नाही करणार. त्यावर सेनापती चिडला आणि त्यांनी म्हटलं, जो देशासाठी बलिदान नाही करू शकत त्याला 2 शिक्षा आहेत. एकतर त्याच्या घरच्यांना त्रास देणे आणि सोबत त्याची संघाने जमीन हिसकावून घेणे आणि दुसरे म्हणजे देशत्याग करणे. तर गौतम बुद्धांनी म्हटले, मी देशत्याग करायला तयार आहे, पण हा युद्ध थांबवा, हिंसा करू नका. पण सेनापती म्हणाला, तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देशत्यागाची शिक्षा भोगण्यासाठी स्वतः तयार झालास तरी ही गोष्ट कौशाल दीप्ती समजणारच आणि त्यांनी असाच निष्कर्ष काढतील की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जापपणे विचारतील. पण सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो. मी संन्यासी होतो आणि हा देश सोडून जातो. तो एकच प्रकारचा देशत्याग असेल. सेनापतीला पण वाटले हा चांगला मार्ग आहे. पण सेनापतीने सिद्धार्थला विचारले, तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्याशिवाय तुला संन्यासी कसे होता येईल? सिद्धार्थ म्हणाला, त्याची संमती मिळवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करेन आणि त्यांची संमती मिळो या ना मिळो, मी हा देश त्वरित सोडून जाण्याचं मी तुम्हाला वचन देतो. त्यानंतर सभा संपली. पण जे सभेमध्ये झालेलं काळ ते सिद्धार्थच्या घरी जाण्याच्या अगोदरच कळालं, कारण घरी पोहोचल्यावर सिद्धार्थ गौतमाने पाहिले की त्याचे माता पिता खूप रडत आहेत आणि ते खूप दुःखी झाले आहेत. शुद्धोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामाची चर्चा करीत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील हे मला कधीच वाटलं नाही. त्यावर सिद्धार्थने उत्तर दिलं, मला सुद्धा गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असं वाटलं नव्हतं. शांतीच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळू शकले असे मला आशा होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतवल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काही एक परिणाम झाला नाही. शुद्धोधन म्हणाला, पण आमचं काय होणार, तू याचा विचार केला नाहीस का? सिद्धार्थ म्हणाला, शाक्याने जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता, याचा तर आपण विचार करा. सिद्धार्थचे वडील व्याकुळतेने म्हणाले, पण तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचे काय उपयोग आहे? महाप्रजापती गौतमी तर आम्हाला पण सोबत घेऊन चल म्हणत होते. पण शेवटी सिद्धार्थने खूप प्रयत्नानंतर त्यांना कन्व्हिन्स केलं. पण सगळ्यात मोठी अडचण यशोधराला कन्व्हिन्स करणं होतं. पण यशोधराला काही बोलण्याची गरजच नाही पडली, कारण यशोधराने सिद्धार्थला अशा काही गोष्टी बोलल्या होत्या त्यामुळे त्यांना बोलण्याची काही गरजच पडली नाही आणि खूप कष्ट घेऊन महात्मा बुद्ध बनले. पण यशोधराने सिद्धार्थला असं काही बोलली होती ते ऐकून सिद्धार्थ गुपचूप निघून गेला होता. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मी यावरती दुसरा पार्ट बनवलेला आहे, 3 दिवसांनी अपलोड करतो, तुम्ही जाऊन बघू शकता. थँक्यू सो मच, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो.